दर्शक हो नमस्कार. आपण पाहत आहात समर्थ न्यूज. मी विष्णू धावडे. दिलखुलास या विशेष कार्यक्रमात आज आपण संवाद साधणार आहोत देवगड तालुक्यातील शिरगाव येथील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्यासमोर. मागील काही वर्ष ते समाजसेवेबरोबरच राजकारणातून जनतेची जी सेवा आहे ती करत आहेत आणि त्यांचा जो जीवन प्रवास आहे हा आपण समर्थ न्यूजच्या दिलखुलास या विशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. साटम साहेब, आपलं स्वागत आहे. नमस्कार. मला सांगा की तुमचं जे शालेय जीवन होतं, शिक्षण वगैरे ते कशा प्रकारे पूर्ण केलं? मी शालेय माझं जे प्राथमिक शिक्षण होतं ते माझं शिरगावमध्येच झालं. ग्रॅज्युएशन मी देवगड कॉलेजमधून केलं आणि विशेष सांगण्यास आनंद होतो, मी ग्रॅज्युएशनमध्ये राज्यामध्ये माझ्या विषयात पहिला आलो आणि संपूर्ण राज्यात मी गोल्ड मेडल मिळवलं. तिसऱ्या नंबरला यादीमध्ये येऊन तिसरा नंबर मिळवला. त्यानंतर मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशनही अगदी डिस्टिंक्शनने पास केलं. खरं तर त्यावेळी मला नोकरीची संधी होती, पण माझे वडील व्यावसायिक असल्यामुळे मी व्यवसायाकडे थोडासा झुकलेला होतो आणि त्या दृष्टिकोनातून मी माझ्या व्यवसायामध्ये खऱ्या अर्थानं मी शालेय जीवनापासून 8वीपासूनच मी माझ्या व्यवसायाला सुरुवात वडिलांसोबत केलेली होती. त्यामुळे नोकरीला न जाता गावामध्येच राहून आपण व्यवसाय धंदा करावा हे मी ठरवलं होतं आणि त्या दृष्टिकोनातूनच मी माझा जीवन प्रवासाला सुरुवात केली. आपण व्यवसाय सांभाळत असतानाच समाजसेवेची आवड कशी निर्माण झाली? व्यवसाय सांभाळत असतानाच मी पूर्वी क्रिकेट खेळण्याचा मला फारच छंद होता आणि क्रिकेटमुळे माझ्या नेतृत्व गुणांमध्ये थोडंसं मला तिथे वाव मिळाला. खरं तर मी बरेच वर्ष शिरगाव 11 आमचं असेल, शुभम कलेक्शनचं असेल, अशा अनेक अगदी तालुक्यामध्ये जे नावाजलेले संघ होते त्या संघाचं मी नेतृत्व करत होतो. लेदर क्रिकेटही आम्ही माझ्या मित्रांसमेत देवगड कॉलेजचं नेतृत्व आम्ही केलं आणि त्यामुळे हे नेतृत्व करत असताना मग सामाजिक क्षेत्रांमध्ये आम्ही थोड्या आमचे इथले जे आपले धार्मिक आमचे हिंदू सण आहेत ते साजरे करण्यामध्ये आम्ही पुढाकार घेत होतो. इथं आमचा शिरगावमध्ये देवगड तालुक्यातील एकमेव आमचा सार्वजनिक गणपती आहे. त्याची परंपरा बरेच वर्षाची, जवळपास 75 वर्षाची परंपरा आहे, ती आम्ही पुढे चालवायला सुरुवात केली. दहीहंडी मोठ्या प्रमाणात उत्सव आम्ही साजरा करायला सुरुवात केली. त्यानंतर आम्ही दांडिया नृत्याचे नृत्य लोकांना त्याची सुविधा मिळावी किंवा मनोरंजन करता यावं म्हणून ह्या गोष्टीतून आम्ही करायला सुरुवात केली. पण त्याचबरोबर आवर्जून सांगावं असं वाटतं की आमचा एक मित्र शिरगाव हा एक ग्रुप आहे. डॉक्टर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा ग्रुप चालवतो. सांस्कृतिक चळवळ फार मोठी ह्या ग्रुपमध्ये आम्ही 35 वर्ष गेली सांस्कृतिक चळवळ चालवतो आहे. यामध्ये आमचा छोटासा खारीचा वाटा आहे आणि यामध्ये आम्ही सर्वजण एकत्र येऊन कुठल्याही पदावरती कुठल्याही आपण मोठ्या असल्याचा आव न आणता छोट्या छोट्या गोष्टींची जबाबदारी घेऊन मागील 35 वर्षामध्ये ही सांस्कृतिक चळवळ आम्ही जोपासत आलो आहे आणि यातून असंख्य कलाकार अगदी त्यांनी पिक्चरमध्ये, मराठी पिक्चर असतील, हिंदी पिक्चर असतील, यामध्येही त्यांनी कामं केली आहेत. हे खरोखरच अभिमानास्पद आम्हाला ह्या ग्रामीण भागामध्ये आहे. त्याचप्रमाणे आमची राजे ग्रुप आहे. राजे ग्रुपच्या माध्यमातून आम्ही वैद्यकीय सेवा देण्याचं फार मोठं काम करतो आहे. गेली 14 ते 15 वर्ष आम्ही ॲम्ब्युलन्स आमच्या स्वतःच आम्ही ड्रायव्हिंग करत किंवा आमचे मित्रमंडळी ड्रायव्हिंग करतात आणि त्या माध्यमातून मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या मोठ्या संस्थांना ॲम्ब्युलन्स सांभाळणं कठीण झालं होतं. अशा परिस्थितीमध्ये आम्ही ॲम्ब्युलन्स आजही अगदी यशस्वीरित्या चालवतो आहे. त्याचनंतर आम्ही एक ओम गणेश मंडळ आमचं आहे. सगळे आम्हीच मित्रपरिवार एकत्र आहोत. आमच्या शिरगावमध्ये गणेश मंदिर नव्हतं. मला वाटतं महिला वर्ग बऱ्याच मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या गावाला संकष्टीच्या दिवशी जायचा. तर आमच्या मनात संकल्पना आली की आपल्या गावात का मंदिर नसावं आणि खरंच म्हणजे ही गणपतीची इच्छा होती आमच्याकडून काम करून घेण्याची आणि आम्ही अवघ्या 3 ते 4 वर्षामध्ये अगदी सुसज्ज आणि चांगलं गणेश मंदिर बांधलं. अशा पद्धतीने सामाजिक काम करता करता मी राजकीय क्षेत्राकडे थोडासा ओढला गेलो आणि खरं सांगायचं तर मी नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी मला पहिली संधी देवगड तालुक्यामध्ये तालुका अध्यक्ष म्हणून मिळाली आणि त्यांच्याच वलयाखाली किंवा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी काम करायला सुरुवात केल्यानंतर माझ्या नेतृत्वगुणांमध्ये आणखी मोठी वाव मला मिळत गेला आणि तालुक्यामध्ये माझे सहकार्यांनी मला त्यासाठी बरेच सहकार्य केलं. खरं तर मी एक ग्रामीण भागातील कार्यकर्ता आहे. आज मला भारतीय जनता पार्टीसारख्या एवढ्या मोठ्या पार्टीचा मी जिल्हा सरचिटणीस आहे.
पण जिल्हा सरचिटणीस हे पद महत्त्वाचं मोठं जरी असलं तर ते मी पद हे मोठं मानत नाही. का तर मला ते माझ्या कार्यकर्त्यांमुळे माझ्या सहकाऱ्यांमुळे मिळालेलं पद आहे. पद हे 4-5 वर्ष राहतं, पण सहकारी मी कायमस्वरूपी टिकवण्यासाठी प्रयत्न नेहमी करत असतो. म्हणूनच माझे राजकीय काम करण्याची थोडीशी पद्धत वेगळी आहे. कदाचित मी काही वेळा आक्रमकही असतो, पण आक्रमकतेबरोबर मी माझी माणसं जोपासण्याचं काम ह्या माध्यमातून मी नेहमीच करत असतो. नक्कीच एक डॅशिंग नेतृत्व म्हणून संदीप साटम यांच्या जवळ पाहिलं जातं. प्रसंग कोणताही असो आणि ती समस्या निर्माण झालेली तात्काळ सोडवण्यासाठी संदीप साटम हे नेहमीच आक्रमक असतात. आणि याबद्दल काय लोकांच्या प्रतिक्रिया असतात की तुम्ही लोकांना न्याय देण्यासाठी नेहमीच तत्पर असतात आणि अनेक आंदोलनं असतील, उपोषणं असतील, या ठिकाणी देखील तुम्ही एक तालुका अध्यक्ष असताना जबाबदारीने काम करत होतात आणि काय वाटतं यावर? नक्कीच मी तुम्हाला सांगितलं, अगदी आत्ताच एक 2-3 वर्षापूर्वी कोविडसारखा काळ होता. कोविडमध्ये लोक बाहेर पडत नव्हती. म्हणजे एवढा मोठे प्रसंग हा म्हणजे एवढे आणीबाणीसारखे प्रसंग निर्माण झाला होता. अशा काळामध्ये सुद्धा आम्ही PPE किट घालून स्वतः पेशंटला डॉक्टरकडे नेणं आणि गेली 2 वर्ष ते सातत्याने आम्ही ते काम करत होतो. खरं सांगायचं तर तुम्ही म्हणताय तसं की ही काम करत असताना जे आनंद मिळतो तो फार मोठा असतो. कारण काय आहे की एखादा आपण जर राजकारण म्हणून जर करायचं असलं तर त्याला सातत्य आपण टिकू शकणार नाही. खरं म्हटलं त्याला मनापासूनच आपल्याला एखादी ती आवड असावी लागते. काही सगळ्याच गोष्टींमध्ये आम्हाला आवड आहे असं नसतं. काही वेळा आम्ही काय करतो की ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्यांना सपोर्ट करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. आज आम्ही आता शिक्षण संस्थेमध्येही आम्ही शिरगावसारख्या शिक्षण संस्थेमध्ये काम करतो. तिथे आम्हालाही आमचे अध्यक्ष जे आहेत ते कर्ले कुटुंबीय आहेत. यांनी आम्हाला फार आमच्या गावाला आता त्यांच्या माध्यमातून फार त्यांचा उपयोग होतो आहे किंवा आमचं भविष्याचं काम ते आता करतायत. तर अशा लोकांना आम्ही सहकार्य करण्याचं काम त्या ठिकाणी आपण करत असतो. आणि आमच्या डोक्यात एकच विषय आहे की शिरगाव मोठं झालं पाहिजे, देवगड मोठं झालं पाहिजे आणि देवगडबरोबर आपल्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव आपल्या राज्यामध्ये गेलं पाहिजे. यासाठी आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण खारीचा वाटा त्यामध्ये उचलावा आणि आपण जे काम करतोय त्याच्या कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपण काम करत राहावं, ही एक भावनेतून मी नेहमीच हे समाजकारण राजकारण करतोय. आपल्या माध्यमातून या मतदारसंघात देखील ज्या सुविधा होत्या म्हणजे पाण्याचा प्रश्न असतील किंवा इंटरनेट सुविधा, रस्ते सुविधा, या देखील तुमच्या माध्यमातून आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत. याकडे कशा प्रकारे पाहतो? नाही, मी खरंच म्हटलं मी की नितेश राणे साहेबांमुळे खरं तर मला एक वेगळी ओळख या जिल्ह्यामध्ये मिळाली आहे. आणि अलीकडेच तर आता आमचे नेते, लाडके नेते सन्माननीय राणे साहेब यांनी आमच्याबरोबर थेट आमचा आता संपर्क त्यांच्याशी व्हायला लागला आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये निश्चितच अजून आम्ही जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही आम्ही आमच्या ह्याच शिरगावची ओळख किंवा देवगड तालुक्याची ओळख निश्चितच नेऊ. पण काम करत असताना विकास कामांमध्ये नेहमीच आपण पाठपुरावा केला पाहिजे. नेतृत्वाकडे किंवा नेत्याकडे आपण एखादं निवेदन फक्त दिलं की त्याचं काम होतं असं नसतं कधी. तर त्याच्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे आणि तो पाठपुरावा करण्याची जिद्द आणि चिकाटी माझ्याकडे नेहमीच आहे. त्यामुळे मी माझ्या ज्या कार्यक्षेत्रामध्ये माझ्या लोकांना न्याय देण्यासाठी नेहमीच अगदी तत्पर का असतो तर मी आमदार साहेब ज्या वेळी भेटतील त्यावेळी माझ्या विकास कामाचा जो रेटा आहे तो त्यांच्यासमोर मी मांडत असतो. आणि त्याच्यात निश्चितच ह्या मागील 1.5 वर्षामध्ये नितेश राणे साहेबांच्या माध्यमातून विकास कामांच्या बाबतीत इंटरनेट असेल, ह्या मूलभूत गरजा असतील, पाणी असेल, रस्ता असेल, अशा असंख्य गरजांचे कामं आता तुम्ही म्हणजे शिरगावसारख्या ठिकाणी बघाल, देवगडसारख्या ठिकाणी बघाल तर असंख्य कामं आपण त्यामध्ये मार्गी लावतो आहे. आणि निश्चितच आम्हाला त्याच्यामुळे एक समाधान आहे की आपण लोकांना थोडाफार न्याय देऊ शकतो आहे. म्हणून मी खरंच नितेश राणे साहेबांचं खरोखर तर या निमित्ताने तुमच्या या दिलखुलासच्या निमित्ताने मी आभार मानतो. कारण त्यांनी या माझ्या मतदारसंघामध्ये आमच्या या अगदी असंख्य विकास निधी आणि आमच्या कार्यकर्त्यांवर प्रेमाचा हात आणि प्रेमात नेहमी सातत्याने आमच्या सोबत राहण्याची त्यांची जी सवय आहे त्यामुळे आम्ही खरोखरच भाग्यवान समजतो स्वतःला. आपलं भविष्याचं जे विजन असणार आहे ते कशा प्रकारे असतं?
भविष्याचं विजनबद्दल मी निश्चितच तुम्हाला मी सांगितलं आहे की कुठल्याही फळाची किंवा आपण कुठल्याही आपल्याला कुठलं पद मिळेल यासाठी आम्ही कुठलंही काम करत नाही आहोत. निश्चितच लोकही जाणतात की आपल्यामध्ये काम करणारा कोण आहे, आपला नेताही जाणतो की आपल्यासाठी काम करणारा कोण आहे, प्रामाणिक कोण आहे. आणि निश्चित या पुढील काळामध्ये जी जी जबाबदारी माझ्यावर माझे नेते देतील, माझा पक्ष देईल, तर त्या पद्धतीने मी काम करण्याची आणि माझ्या त्या पदाला न्याय देण्यासाठी मी भविष्यात काम करत राहील हीच ग्वाही ह्या निमित्ताने मी तुमच्या देतोय. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपलं आभार, धन्यवाद. धन्यवाद. निश्चितच एक देवगड तालुक्यातच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप पक्षाच्या माध्यमातून संदीप साटम हे ज्यावेळी समस्या निर्माण होते तिथे हक्काने लढताना आपल्याला पाहायला मिळतात आणि फळाची अपेक्षा न ठेवता या पुढील देखील आपलं सामाजिक कार्य असेच सुरू राहील अशा त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात.